मित्रांनो, महाराष्ट्राच्या ह्या दोन विभागांमध्ये आज पैशांचे वाटप होणार आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी पुढे आलेली आहे। मकर संक्रांती निमित्त बोनस महायुती सरकारने जाहीर केलेला आहे आणि आज 7व्या हप्त्याचे वाटप देखील होणार आहे। नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि लाडकी बहीण योजनेविषयक अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा। दोन विभाग कोणते ज्यांमध्ये आज पैशांचे वाटप होणार आहे ते देखील लगेचच आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। मित्रांनो, आज आहे दिनांक 11 जानेवारी 2025 आणि आज लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दोन मोठ्या विभागांमध्ये पैसे वाटप होणार आहे आणि सोबतच हे 10 जिल्हे देखील त्यात समाविष्ट केलेले आहेत। मित्रांनो, महायुती सरकारने मकर संक्रांती निमित्त लाडक्या बहिणींना स्पेशल गिफ्ट देण्याचे ठरवलेले दिसत आहे आणि लवकरच ह्याबाबतची घोषणा ते करतील असे मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर आलेले आहे। तेव्हा मित्रांनो, हे स्पेशल गिफ्ट काय असणार ते देखील व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आतापर्यंत राज्यभरातील लाडक्या बहिणींना 7,500 अधिक डिसेंबरचे 1,500 रुपये मिळालेले आहेत, म्हणजेच एकूणच 9,000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये महायुती सरकारने जमा केले आहे। आता राज्यभरातील लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती जानेवारी महिन्याच्या म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याची। आणि मित्रांनो, आता लवकरच 7व्या हप्त्याच्या वाटपाला सुरुवात होणार आहे, परंतु नवीन यादीमध्ये 18 जिल्हे आणि 3 बँकांना समाविष्ट करण्यात आलेले आहे। मित्रांनो, कालच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे। ते म्हणाले की लाडक्या भावाने दिलेली वचनं आता पूर्ण होणार आहे। आमचं सरकार हे विश्वासघात करणारं सरकार नाहीये, बोललो ते करून दाखवणारं हे सरकार आहे, तेव्हा आमच्यावर विश्वास ठेवा आणि लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये जमा होणार म्हणजे होणारच। मित्रांनो, उपमुख्यमंत्र्यांच्या ह्या वक्तव्यामुळे बहिणींची मकर संक्रांत अगदी जोरात साजरी होणार ह्यात काही शंका नाही। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेखेरीज आता घरकुल योजनेबद्दल सुद्धा काही महत्त्वाच्या अपडेट्स आलेल्या आहेत। मित्रांनो, काही पात्रता आणि अटी महाराष्ट्र शासनाने देखील नमूद केल्या आहेत, त्या काय आहेत ते आता लगेच जाणून घेऊया। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण 20 लाख घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे आणि काही ठराविक लाडक्या बहिणींनाच डीबीटी मार्फत घरकुलांकरिता 2 लाख रुपयांचा निधी त्यांच्या बँक अकाउंटमध्ये मिळणार आहे। मित्रांनो, पीएम आवास योजना किंवा घरकुल योजनेचा जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर सर्वात महत्त्वाची अट म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव असायला पाहिजे। दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची अट म्हणजे तुमच्या नावे जमीन असलीच पाहिजे। पण मित्रांनो, आता गोष्ट अशी आहे की त्या महिलांचे काय होणार ज्यांच्याकडे जमीनच नाहीये, ज्यांच्या नावे जमीन नाहीये। तर अशा महिलांना एक महत्त्वाचं काम करायचं आहे आणि हे काम पूर्ण केल्यानंतरच त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवता येणार आहे। आणि हे महत्त्वाचं काम म्हणजे 100 रुपयांच्या बॉन्ड पेपरवर, त्या बॉन्ड पेपरवर जमिनीवर घर बांधण्याची परवानगी तुम्हाला घ्यायची आहे। आता ही संमती तुमचा भाऊ किंवा तुमचे पती किंवा घरातील एखादा सदस्य ज्याच्या नावे ही जमीन असेल। मित्रांनो, हे संमतीपत्र सादर करताच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि मित्रांनो, ह्या 2 अटींशिवाय तिसरी महत्त्वाची अट म्हणजे तुमच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपयांहून कमी असायला हवे। मित्रांनो, ह्या 3 पात्रता अटी ज्या महिला पूर्ण करतात केवळ त्यांनाच आता ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि ह्या नवीन अटी महाराष्ट्र शासनाने नमूद केलेल्या आहेत। आणि मित्रांनो, ह्या 3 अटींखेरीज सुद्धा तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील असायला हवे, कारण मित्रांनो, रेशन कार्ड असलेल्या महिलांना घरकुल योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी शासनाद्वारे प्रायोरिटी किंवा प्राधान्य दिले जाणार आहे। आता मित्रांनो, अनेक महिलांनी असा प्रश्न विचारला की लाडकी बहीण योजनेकरिता सर्वात योग्य बँक कोणती? तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी सरळ सोपं आहे। कुठलीही नॅशनलाइज्ड बँक किंवा इव्हन प्रायव्हेट बँक सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे। फक्त एकच कंडिशन आहे की त्या बँकेला स्वतःचा स्वतंत्र असा IFSC कोड असावा। ज्या बँकांना किंवा मेनली सहकारी बँकांना स्वतःचा स्वतंत्र असा IFSC कोड नाहीये अशा बँकांमध्ये तुमचे खाते असू नये, कारण ह्या बँकांमध्ये डीबीटी इनेबल होत नाही। आधार कार्डाचे सीडिंग न झाल्या कारणाने डीबीटी इनेबल होत नाही, त्यामुळे अशा सरकारी योजनांचा पैसा तुम्हाला मिळवता येत नाही। शासनाला सुद्धा विविध योजनांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करताना अडचणी येतात आणि मग ह्या कारणामुळे तुमचे पैसे तसेच रोखले जातात। आणि मित्रांनो, हे एक महत्त्वाचं कारण आहे ज्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना आतापर्यंत देखील जुलै महिन्यापासून डिसेंबर पैकी एकही हप्ता मिळालेला नाहीये। मित्रांनो, मागील व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील अशा अनेक महिलांनी तक्रार केली आहे की ज्यांनी फॉर्म कधीचाच भरलाय। अगदी योजनेची जेव्हा घोषणा झाली तेव्हा जुलै महिन्यातच त्यांनी फॉर्म भरला, त्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट देखील झाला, त्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या, मात्र तरीही अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया त्यांना मिळालेला नाहीये। तेव्हा मित्रांनो, योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्ही त्या फॉर्म मध्ये कोणत्या बँकेचे डिटेल्स दिले ते सर्वात महत्त्वाचं आहे।
IFSC कोड असलेल्या बँकेचेच तुम्ही डिटेल्स द्यायला हवे होते, ही एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या. आणि ह्यानंतर जर तुम्हाला दुसऱ्या एखाद्या बँकेमध्ये खाते उघडायचे असेल तर त्या बँकेला हा कोड आहे की नाही याची खात्री करून घ्या आणि नंतरच त्या बँकेमध्ये तुम्ही तुमचे बँक खाते उघडायला हवे. आणखी एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या की एखाद्या दुसऱ्याच बँकेमध्ये तुम्ही आधार कार्डाचे सीडिंग केले तर जुन्या बँकेमध्ये जे तुमचे KYC झालेले होते तेथील आधार कार्डाचे सीडिंग निघून जाते. तुमचे आधार कार्ड बँक खात्यापासून डिलिंक होते आणि हे डिलिंक झाल्या तुमच्या बँक खात्याचे DBT देखील डिसेबल होते. तेव्हा जर तुम्ही तुमची बँक बदलणार असाल, नव्या एखाद्या बँकेमध्ये तुमचे अकाउंट उघडणार असाल तर ह्या महत्त्वाच्या गोष्टीची नक्की दक्षता घ्या. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयीची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे आज ह्या सिलेक्टेड 10 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वाटप केले जाणार आहे आणि हे 10 जिल्हे म्हणजे वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. तर मित्रांनो, महायुती सरकारने जे जिल्हे ठरवले आहेत त्यानुसार ही गोष्ट स्पष्ट होते की पैशांच्या वाटपाकरिता पूर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. मित्रांनो, अजून तरी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे फायनल झालेले नाहीयेत. ते जिल्हे फायनल झाल्या त्याबाबतची अपडेट तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवर मिळेल. तेव्हा आपले चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.